पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले नाराज आहेत. त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाले. नाराज असलेल्या गोगावलेंशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू आहेत. जे इच्छुक आहेत रायगडच्या पालकमंत्री पदासाठी ते भरत शेठ गोगावले माझ्यासोबत आहेत. शेठ, काय सांगाल तुम्ही? पालकमंत्री पदासाठी तुम्ही इच्छुक आहात, मात्र ते पालकमंत्री च्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आली आहे. कसं पाहता? स्थगिती दिलेली आहे. त्याला आता निर्णय मुख्यमंत्री दावोसला गेलेले ते आल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी हे घेतील आणि मग ठरवू काय करायचं ते. पालकमंत्री पदासाठी तुम्ही इच्छुक आहात हे सगळ्यांना माहिती आहे. आधी देखील जेव्हा सत्ता स्थापन झालं होतं महायुतीचं, तेव्हा देखील तुम्ही ही इच्छा व्यक्त केली होती मंत्रिपदासकट पालकमंत्री पद मिळावं, मात्र ते राष्ट्रवादीने घेतलंय. राष्ट्रवादी सोडायला तयार नाही अशी देखील माहिती मिळते. ठीक आहे ना, ते त्यांना आता दिलेलं आहे ते करतील, परंतु निर्णय घेणारे नेते आहेत वरती, ते योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटतंय. तटकरेंना काही सांगू इच्छाल तुम्ही? कारण का तटकरेंकडे हे पालकमंत्रीपद पुन्हा एकदा गेलेलं आहे. तुम्ही त्यांच्या मतदारसंघात, म्हणजे ते खासदार आहेत तुमच्या इथले. खासदार आम्ही गेलेले आहेत. ते आम्ही जर खासदार केला त्यावेळेला प्रामाणिक काम केलं नसतं ना, तर त्यांची जी राष्ट्रवादीची जी काय आम्ही एक सीट येण्याचं जे काही केलं ते आले नसते असं म्हणलं. हा जो काही सगळा वाद सुरू आहे, त्या वादावरून राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत आनंद परांजपे, त्यांनी आज असं म्हटलं आहे की जर आमच्यावर टीका केली तर आम्ही टीकेला उत्तर टीकेतूनच देऊ, आम्ही खपवून घेणार नाही. थेट इशारा त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. त्यांच्या नेत्यांना पहिलं शिकवा की दुसऱ्याची ज्या वेळेला आत्ता तुमच्यावरती आल्यानंतर तुम्हाला ते खपवून घ्यायचं ना, मग आम्ही कसं खपवून घेणार? जेव्हा आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या नेत्याला निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावली होती, मग आमच्या वेळेला तुम्हाला काय कुठं अडचण आली, हा मुद्दा आहे. नाहीतर काय एवढं पुढं गेलं नसतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सुनील तटकरे हे खासदार झाले तर तुमच्या सगळ्यांमुळे झाले? आमच्या चौघांमुळे, योगेश कदम, भरत शेठ, महेंद्र शेठ दळवी आणि रवी शेठ पाटील. आता तुमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत रायगड जिल्ह्याचे, ते मुक्तागिरी बंगल्याबाहेर आहेत, घोषणाबाजी करत आहेत. ते एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानायला गेलेले आहेत, बाकी काही नाही. परंतु ते असं म्हणतात की आम्ही राजीनामे देऊ जर भरत शेठ गोगावलेंना पालकमंत्रीपद दिलं नाही तर. मुलं कोणाकडे रडणार? वडिलांकडे नाही रडणार तर कोणाकडे रडणार? तसं आहे ते. आम्ही जर आमच्या पक्षाच्या नेत्याकडे काय मागायचं किंवा नाही मागायचं तर मग कोणाकडे मागायचं, हा मुद्दा. जर तुमचं जेव्हा हा निर्णय झाला पालकमंत्री पदाचा, जेव्हा यादी जाहीर झाली, तेव्हा तुम्ही तुमची नाराजी पक्षाच्या नेत्याकडे म्हणजे एकनाथ शिंदेकडे व्यक्त करून दाखवली का? जे काय नेत्यांनी जी काय स्थगिती मिळवली ती कशामुळे मिळवली? त्याच्यामुळेच मिळवली.